तर हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? आपल्या कॅप्शनवरून तर तुम्हाला समजलंच असेल, की आज आपला विषय काय असणार आहे. तर मी आपल्या करंट सिच्युएशनवरून घेते. आता फास्ट फूड, जंक फूड वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी तर लहान लेकरापासनं तर मोठ्यापर्यंतचे सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे. बाहेरचं खाल्लंय, वजन वाढतंय. कुठे काय अजून भरपूर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, की पुढे पण आता एवढ्या सगळ्या गोष्टी तर झाल्यात. वजन तर वाढलंय, पण कमी कसं करायचं? तुमचं वजन कमी करण्यासाठी आले आहे मी. तर मी आता तुम्हा सर्वांचं वजन कमी करणार आहे. तर तुम्ही विश्वास पण करू शकत नाही. तुम्ही एका दिवसात 1 किलो वजन कमी करू शकता. ते पण न डाएट करता किंवा ह्याने हा डाएट दिलाय म्हणून मी असं-असं करणार, अमकं आणि तमकं या सगळ्या गोष्टींना सोडून फायनली न टाईमपास करता आता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर करंट सिच्युएशन अशी झाली आहे ना, की लहानपासून मोठ्यापर्यंतचं पण कोणालाही घरचं जेवण आवडत नाही किंवा कोणालाही भाजी-भाकरी खाण्याची इच्छा होत नाही. ॲटलीस्ट एका हप्त्यामधनं तरी आपण बाहेर जातो, फास्ट फूड खातो आणि तसं तर हप्त्याचं तर सोडा, भरपूर लोकांचं तर रोज खाण्याची इच्छा होती. आय मीन मला पण, बट थोडंफार गोष्टी टाळायला लागतात. तर काय आहे ना, की बाहेरचं फूड नाही खाल्लं की करमत नाही, एकतर पोट भरत नाही किंवा अशी मनाची इच्छा होते आणि मनाला मारून मग काय. तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरचा फोटो तर पाहिलाच असेल, की त्यावर मी किती वजन कमी केलं हे तुम्हाला लक्षात येत असेल. तर वजन थोडीच अशी गोष्ट आहे, की जादूची चडी फिरवली आणि मग लगेच वजन कमी झालं आणि नंतर परत जादूची चडी फिरवली, की वजन लगेच वाढलं. हे काय सोपी गोष्ट नाही आहे. जे करतं त्यालाच कळतं. चला तर मग मी तुम्हाला आता सांगते, की मी वजन कसं कमी केलं. तर वजन काही एका दिवसात कमी होत नाही. होतं, असं नाही. मी नाही म्हणलं केलं, की तुम्ही पण नाही म्हणणार, असं नाही आहे. होतं, बट काही जणांचं म्हणणं आहे, की खूप डाएटच फॉलो करायला लागतो, रनिंगच करायला लागते, योगाच करायला लागतो किंवा मग डायटिशियनकडून डाएटच घ्यायला लागतो. असं काहीच नसतं. फक्त स्वतःवर अवलंबून असतं, की वजन कमी करायचं आहे किंवा नाही, कुठली गोष्ट खायची आहे किंवा नाही खायची आहे. तर हे पहा, तुम्ही भरपूर जणांचं ऐकतात, की नाही मग ह्याने डाएट प्लॅन फॉलो केला आणि मग त्याचं वजन कमी झालं. आता मी पण तसंच करते. बट प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. बॉडीचं आता मी तुम्हाला प्रॉपर डाएट प्लॅन देते. प्लॅन मीन्स काय, रोज म्हणजे उपाशीच मरायचं, मग नुसते फ्रुट्सच खायचे किंवा नुसत्या फळभाज्याच खायच्या, तर असातला भाग नाही आहे. आपण जे डेली खातो ना, तर तेच कंटिन्यू करायचं आहे. फक्त एक गोष्ट मात्र करायची आहे, की तुम्ही संध्याकाळचं जेवण 7च्या अगोदर केलं पाहिजे. कारण जर तुम्ही 7च्या अगोदर जेवण केलं, तर तुमचं वजन ॲटोमॅटिक कमी होईल आणि जर 7च्या नंतर तुम्ही जर डेलीचं ठेवत राहिला, मग नाही, इम्पॉसिबल, होऊच शकत नाही. जर तुम्हाला योगा करायचा नसेल किंवा जिमला जायचं नसेल किंवा मग अजून भरपूर काही मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं नसेल आणि ॲटोमॅटिक नुसतं रोजचं डेलीचं जेवण करून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला 7च्या अगोदर जेवणं गरजेचं आहे. कारण याशिवाय पर्याय नाही. एक गोष्ट मात्र तुम्हा सर्वांना मनातून सांगते, की बॉडीला खूप जास्त स्ट्रेस द्यायचा नाही. कारण बॉडी ही एक अनमोल रत्नासारखी आहे, तिला जपायचं आहे. त्यानंतर वर्कआउट पण करताना खूप जास्त वर्कआउट करायचं नाही. जेवढं बॉडीला सहन होईल तेवढंच करायचं. नाहीतर आज भले 2-4 घंटे वर्कआउट केले आणि उद्या 1-2 घंटा नाही, उद्या तर डायरेक्ट झोपलेच ते. असं करायचं नाही. किंवा योगासन्स करतो किंवा सूर्यनमस्कार करतो किंवा रनिंगला जातो, सायकलिंग करतो, कोणी स्किपिंग करतं. या सगळ्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत असं मला तर वाटतं. कारण जिम शेवटी मशिनरीच झालं आणि जिमनी वजन आपण जर फास्ट कमी केलं ना, तर तेवढंच फास्ट ते वाढतं पण. जसं आपण फिजिकली स्वतः रनिंग करून करतो किंवा स्किपिंग करून करतो, तर हे नॅचरली वजन कमी झालं असं आपण त्याला म्हणू शकतो. मी काय कोणाला कंपल्सरी करत नाही आहे. बट ज्याची चॉईस असेल त्यांनी करू शकता. कारण असं असं मी म्हणत नाही, की जिमनी वजन कमी होत नाही किंवा काहीच होतं. बट नाही, तुम्ही तुमचं कंटिन्यू मुद्दे तर मी तुम्हाला सांगितले, की काय काय करायचं किंवा नाही करायचं. पण आता मेन मुद्दा राहिला डाएटचा. रोज नेमकं खायचं असेल, की ही सांगेल नुसते फ्रुट्सच खायचे, नुसते मुरमुरेच खायचे किंवा नुसत्या फळभाज्याच खायच्या. बट अशातला भाग खाताना फक्त खूप जास्त ऑइली फूड टाळायचं. जसं की उदाहरणार्थ वडापाव, समोसा, पिझ्झा, बर्गर, अजून भरपूर काही गोष्टी. आता चला 5 मिनिटं ह्यानं हे केले, मग आता आपण खाऊन घेऊ, जाऊ द्या उद्यापासून डाएट प्लॅन सुरू करूया. पण असं जनरली एक गोष्ट मनातून सांगते, की तुम्ही जे डेली खाताय ना, पोळी भाजी असो किंवा भात असो किंवा काही जे असो, तुम्ही जे खाता ना, चहा प्या, तुम्ही नाश्ता करा, दुपारचं जेवण करा. फक्त संध्याकाळचं जे जेवण आहे ना, ते मी तुमचा हात जोडून विनंती करते, की ते 7च्या अगोदर करा. जर तुम्ही 7च्या अगोदर जर जेवण केलं ना, बाय गॉड खोटं नाही सांगत, तुम्ही योगाही करू नका किंवा तुम्ही रनिंगला जाऊ नका, स्किपिंग करू नका, तुमचं वजन ॲटोमॅटिक कमी व्हायला लागेल. मी तुम्हाला जे काही सांगितलं ते छान वाटलं किंवा नाही वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी लवकरच सकाळी लाईव्ह योगा चालू करणार आहे, सकाळी 5 वाजता. तर खूप सारे जण जमलेलं आपण कंटिन्यू करूया. आपल्या चॅनलला जॉईन राहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी जर डेली 1 महिना जर तुम्ही कंटिन्यू केलं ना, 7च्या अगोदर जर जेवण केलं विदाऊट योगा वगैरे करता, तर खोटं नाही सांगत, तुमचं 5 ते 6 किलो वजन ॲटोमॅटिक आरामात कमी होईल.
आणि अजून काय जे तुमचे जे प्रश्न असतील, काय खावं किंवा काय नाही, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आणि तुम्ही मी जे सांगते ते कंटिन्यू करा. बाय गॉड तुमचं वजन खरंच कमी होईल आणि